एक सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना हाताशी धरून एक सामान्य माणसांना हाताशी घेऊन असामान्य इतिहास निर्माण छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केला आणि लोकांचं राज्य, रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केलं. छत्रपती शिवाजी वीर पराक्रमी धीर खरा झुंजार हिंदवी स्वराज्य स्थापया खास स्वराज्याचं बांधलं तोरण्यास ऐका हाच प्रीतीदायक इतिहास जी. शाहिरी मुळात हे मनोरंजनाचं गायन नाहीये. म्हणजे पोवाड्याच्या कार्यक्रमाला सुरुवातीलाच आम्ही सांगतो, म्हणजे मी सांगतो की वी आर नॉट कमिंग हिअर टू एंटरटेन यू, वी आर कमिंग हिअर टू डिस्टर्ब यू. इतिहासाच्या पानावरती, रयतेच्या मनावरती आणि मातीच्या कणामध्ये त्याच पद्धतीनं शाहिरीच्या प्रत्येक कवनामधून वाहणारा माझा राजा अर्थात शिवछत्रपती महाराज. आज त्यांची जयंती आणि याच जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी सर. त्यांच्या परिचयाची खरं म्हणजे कुणालाच आवश्यकता वाटत नाही, कारण ते प्रत्येक जनमानसांपर्यंत आपला विचार आणि प्रबोधन घेऊन ते पोहोचलेले आहेत. देश विदेशामध्ये अनेक जण त्यांना ओळखतात आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींच्या समोर लोककला सादर करणारा एकमेव हा लोककलाकार. आणि आपल्या शाहिरी कवनातून त्यांनी महाराजांना आणि थोर समाजसेवकांना जनतेच्या पर्यंत पोहोचवलं. आज याच शाहिरांच्या सोबत आपण छत्रपती शिवराय आणि त्यांचे पोवाडे या अनुषंगानं नव्यानं अनुभवण्याचा प्रयत्न करू. आझादजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. खरं म्हणजे अलीकडच्या पिढीला आम्ही अनेक गोष्टी विसरत चाललोय. म्हणजे दारामध्ये चारचाकी गाडी आल्यापासून आम्ही आमचं चालणं हरवून बसलोय. सेंट आणि डिओचा घमघमाट जेव्हापासून आलाय त्यावेळेसपासून आम्ही मातीचा गंध हरवून बसलोय. आणि आम्हाला कुठंतरी असं वाटायला लागलं की ही शाहिरी म्हणजे नेमकं काय, ही कुठंतरी आता आम्हाला हरवल्यासारखं वाटायलंय. नवीन पिढीला तर माहित नाही ही शाहिरी नेमकी काय, याचा उगम काय, हे जर कळालं तर अधिक आम्हाला छान होईल. शाहिरीबद्दल बोलायचं झालं तर शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने ऐकावा असं म्हटलं जातं, किंवा शाहिरा गाणं गा छान मुडद्याला यावा अवसान असंही या शाहिरीबद्दल म्हटलं जातं. शाहीर हा पेटवतो, पालवतो, समाजाला जाग करतो, समाजाचा, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा इतिहास तो सांगतो, वर्तमान सांगतो आणि भविष्याचा देखील भेद घेतो. म्हणजे भूतकाळ सांगणारा, वर्तमान काळ सांगणारा आणि भविष्याचा देखील वेध घेणारी एकमेव कला आहे ती शाहिरी कला आहे. आणि खऱ्या अर्थाने या शाहिरी कलेमध्ये शाहिरी वाङ्मयाचे जर दोन प्रकार आपण केले तर त्याचा एक पहिला प्रकार आहे पोवाडा आणि दुसरा प्रकार आहे लावणी. पोवाडा म्हणजे काय तर एक स्तुती काव्य आहे. म्हणजे आपण पूर्वी राजांच्या दरबारामध्ये भाट असायचे, त्याची स्तुती करण्यासाठी नेमलेले लोक असायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या शाहिरी पोवाड्याला खऱ्या अर्थानं ऊर्जितावस्था मिळाली. अफजल खानाचा वध झाला आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जाणून घ्यायचं होतं की हे नेमकं सगळं कसं घडलंय. हे संदेश देवाणघेवाण करण्याचं काम कोण करत होतं तर ही लोककलावंत मंडळी करत होती, गोंधळी करत होते, शाहीर करत होते. तर त्या काळामध्ये अज्ञानदास नावाचे दांगड समाजातले शाहीर होते. आता या दांगड समाजातली शाहिरी म्हणजे काय, आज एखाद्या विषयावर जर पोवाडा लिहायचा झाला तर मी काय करतो त्याचे संदर्भ ग्रंथ वाचन करतो, त्याच्यानंतर त्याचे काही मुद्दे काढतो, पोवाडा मी लिहून काढल्यानंतर त्याची माझ्या कलाकारांच्या सोबत प्रॅक्टिस करतो, पुन्हा एखादा शब्द कुठं मीटरमध्ये कमी जास्त होतो, पुन्हा त्याला रिराईट करतो आणि फायनली एक प्रोडक्ट आमचं शाहिरीचं बाहेर पडतं. म्हणजे प्रोसेसमधून तो पोवाडा जात असतो. तर दांगड समाजाच्या शाहिरांचं वैशिष्ट्य असं होतं की ते पोवाडा लिहायचे नाहीत, ते अशिक्षित होते, एका हातामध्ये तुंतुनं आणि एक टाळाचा साथीदार घेऊन ते पोवाडा सादर करायचे. आणि असेच त्या काळात की अज्ञानदास नावाचे दांगड समाजातले शाहीर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी पाचारण केले आणि त्यांनी अफजल खान वधाचा कडाका गायला. त्यावेळी पोवाड्याला कडाका असं म्हटलं जायचं. आणि त्या शाहिरांचं वैशिष्ट्य असं की काव्यरचना, चाल आणि संगीत सगळं एकाच वेळी ते सुरू करायचे. म्हणजे त्यांनी ते समकालीन शाहीर असल्यामुळे त्यांनी ते सगळं वर्णन बघितलं होतं आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या समोर, शिवरायांच्या समोर त्यांनी तो पोवाडा सादर केला आणि त्या शाहिराला शेरभर सोन्याचा कडा, मानाचा फेटा आणि मानाचा घोडा बक्षीस इनाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यापासून आम्ही सर्व शाहीर स्वतःला अभिमानानं शिवशाहीर म्हणून घ्यायला लागलो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पराक्रमाला इतकं उधाण आलं, कारण उत्तरेकडची बलाढ्य मुघलशाही, दक्षिणेकडची विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडची अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडची पोर्तुगीज आणि सिद्धी, इतक्या बलाढ्य शत्रूंना मुठभर मावळ्यांना हाताशी धरून, एक सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना हाताशी धरून, एक सामान्य माणसांना हाताशी घेऊन असामान्य इतिहास निर्माण छत्रपती शिवरायांनी या
महाराष्ट्राच्या मातीमध्ये केला आणि लोकांचं राज्य, रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण केलं. आणि हे निर्माण होत असताना मावळ्यांच्या मध्ये चेतना होण्यासाठी, समाजामध्ये जागृती होण्यासाठी त्या काळातल्या शिवशाहिरांनी आपलं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या कलेच्या माध्यमातून दिलेलं आहे. सर, माझा जर संदर्भ चुकत नसेल तर छत्रपती शिवरायांनीच त्यांच्या दरबारामध्ये शाहीर विशारद ही पदवी दिली होती हो. आणि तीच एक जबाबदारी किंवा तेच एक हो, हो. किताब घेऊन तुम्ही सुद्धा हो, आहात. हो. कसं सांगाल? अज्ञानदास शाहिरांना जो सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्यावेळी त्यांना शाहीर विशारद हा मानाचा किताब छत्रपती घराण्याच्या वतीनं दिला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अनेक राजे होऊन गेल्यानंतर कोल्हापूरला छत्रपती ताराराणींनी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा होत्या, त्यांनी एक स्वतंत्र राज्य, करवीर राज्य संस्थापिका म्हणून आपण ताराराणींना ओळखतो. या ताराराणींनी औरंगजेबाच्या विरुद्ध संघर्ष केला. 1700 ते 1707 या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये औरंगजेबाशी निकराचा लढा ताराराणींनी दिला आणि ही करवीरची गादी स्थापन केली. आणि त्याच पुढचे जे वंशज होते शहाजी छत्रपती महाराज, त्यांच्या काळामध्ये कोल्हापूरचे जे मुख्य शाहीर आहेत, की जो शाहिरीचा बाज आम्ही सगळे शाहीर गातोय, ते शाहीर तिलक, शाहीर विशारद पिराजराव सरनाईक यांना शाहीर विशारद हा किताब शहाजी छत्रपती महाराजांनी दिला. आणि पिराजराव सरनाईकांच्या निधनानंतर मी 12 वर्षाचा असेल, 1992 साली त्यांच्या जागी मला कोल्हापूर संस्थानात दरबार शाहीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. आणि 1992 पासून आजपर्यंत कोल्हापूर संस्थानचा दरबार शाहीर म्हणून मी सेवा करतोय. आणि माझ्या या सगळ्या शाहिरी कार्याची दखल घेऊन प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांचे पुरोगामी विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि जाती व्यवस्थेच्या विरुद्ध माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि माणूस हीच खरी जात आहे, हे माझ्या शाहिरीतनं मी मांडत आलो. या सगळ्या माझ्या कार्याची दखल घेऊन विद्यमान छत्रपती यांनी, कोल्हापूरचे खासदार आदरणीय श्री शाहू छत्रपती महाराज साहेब यांनी 2017 साली तो छत्रपती घराण्याचा किताब शाहीर विशारद हा मानाचा किताब मानपत्रासह मला दिला आणि 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. आणि बालशाहीर आझाद नायकवडी म्हणून माझा सुरू झालेला जो प्रवास होता तो शाहीर विशारद या पदवीनं आता सुरू झालेला आहे आणि ही जबाबदारी मी आता पेलतोय. खरं म्हणजे सर, तुमच्याकडून हे पोवाडे अवघ्या महाराष्ट्रानं ऐकलेले आहेत. परंतु हा पोवाडा ज्यावेळेस आम्ही ऐकतो, ही शाहिरी ज्यावेळेस ऐकतो, त्यावेळेस अंगामध्ये असं रक्त उसळायला लागतं, काहीतरी अस्वस्थ करून जाते असं वाटतं. याला वीर रसाची कविता म्हटलं जातं. काय नेमकं या शाहिरीमधून पोहोचवायचं असतं? शाहिरी मुळात हे मनोरंजनाचं गायन नाहीये. म्हणजे पोवाड्याच्या कार्यक्रमाला सुरुवातीलाच आम्ही सांगतो, म्हणजे मी सांगतो की वी आर नॉट कमिंग हिअर टू एंटरटेन यू, वी आर कमिंग हिअर टू डिस्टर्ब यू. म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणारी ही कला, ही प्रबोधनाची कला नाहीये, सॉरी मनोरंजनाची ही कला नाहीये, तर प्रबोधनाची कला आहे. आणि त्यामुळं आपलाच इतिहास, की ज्या राजामुळे आज आपण इथं आहोत, ज्या शाहू महाराजांच्यामुळे ही सगळी शिक्षणाची ज्ञानगंगा दीनदलिताच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आज आपल्याला घटनेनं अधिकार दिला, आझाद नायकवडी सारख्या शाहिराला पोवाडा गाण्याचा, अभिव्यक्त होण्याचा, PhD करण्याचा अधिकार मिळाला, ज्या सावित्रीबाईंच्या मुळे आज इथल्या महाराष्ट्रातल्या अनेक मुली शिकलेल्या आहेत. तर या सगळ्या महामानवांचे विचार या पोवाड्याद्वारे समाजापर्यंत नेणं आणि ते शेवटच्या तळातल्या माणसापर्यंत नेऊन पोहोचवणं, आणि हे पोहोचवत असताना माध्यम कुठलं आहे तर ते पोवाड्याचं आहे. म्हणजे एखादं तुम्ही गाणं जर भावगीत ऐकलं, गेले द्यायचे राहून, हे भावगीत आहे. आणि ते जर पोवाडा तुम्ही ऐकला, छत्रपती शिवाजी वीर पराक्रमी धीर, खरा झुंजार हिंदवी स्वराज्य स्थापया खास, स्वराज्याचं बांधलं तोरण तोरण्यास, ऐका हा स्फुर्तीदायक इतिहास, जी 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 र जी जी र जी. मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा शाहिराचा, शिव छत्रपती महाराजांना. हे ऐकल्यानंतर जो मराठी माणूस आहे आणि ज्याच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल आदर आहे, निष्ठा आहे, त्याचं रक्त हे खवळूनच उठणार, एवढी जबरदस्त ताकद या शाहिरी कलेमध्ये आहे. सर, आज शिवजयंती आहे आणि तुम्ही लकीर छेडलेलीच आहे, तर राजमाता जिजाऊनी जी पोवाडा ऐकला असेल अफजल खान वनाचा, वधाचा, तर त्याविषयी काही थोडंसं आम्हाला तुमच्याकडून. त्या पोवाड्याचे हे उपलब्ध नाही आहेत, म्हणजे लिखाण त्या पोवाड्यात उपलब्ध नाही आहे. पण शाहीर विशारद पिराजराव सरनाईक आणि शाहीर लहरी हैदर यांनी जिजाऊंच्या बद्दल आणि शिवरायांच्या बद्दल जे पोवाड्यामध्ये लिहिलंय त्याचं एक कडवं मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आई जिजाई वंदन माझे तुझिया चरणाला, तुझिया चरणाला, तुझ्याच पोटी वीर शिवाजी आला जन्माला,
हो मध्याईचा ज्याने केला स्वदेश कार्याला, स्वदेश कार्याला, असो शाहिरी मुजरा माझा श्री शिवरायाला, श्री शिवरायाला मुजरा श्री शिवरायाला. तरी जिजाऊंच्या मुळच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. शाहीर अमरशेखांचा एक पोवाडा आहे. शाहीर अमरशेख हे समाजवादी विचाराचे शाहीर होते आणि महाराजांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी अशा वादग्रस्त गोष्टी आज निघायला लागलेल्या आहेत. मग महाराजांचे गुरु कोण आहेत, तर त्या काळामध्ये अमरशेखांनी लिहिलेला पोवाडा आहे. त्या पोवाड्यामध्ये अमरशेख लिहित आहेत, पेरावतेच पीक येत, पेरावतेच पीक येत, जगाची रीत नव नाही त्यात, नव नाही त्यात. शहाजीनं पराक्रम पेरला, शिवाजी सर्जा अवतरला, मराठ्यांचा भाग्योदय झाला जी जी जिर जी जिर जी. आला आला शिवाजी आला, अरुणोदय झाला, लाल जनतेला जिजाऊ दिला, मराठ्यांनो करा रे जय जयकार. धन्य त्या आईचं उपकार, धन्य त्या मातेचं उपकार, नाही रे नाही तुमच्यानं नाही फिटणार जी जी, नाही रे नाही आमच्यानं नाही फिटणार जी जी जिर जी जिर जी. म्हणजे अमरशेख या पोवाड्यामध्ये सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांना जे घडवलं, म्हणजे शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्माला छत्रपती शिवाजी महाराज आले. शहाजीराजे भोसले हे पराक्रमी मराठा सरदार होते. त्यांना पण अनेकदा असं मनामध्ये वाटायचं की आपण ही परकीयांची गुलामगिरी करतोय, आपलं स्वतःचं राज्य आपण निर्माण केलं पाहिजे. त्यांनी तसा प्रयत्न पण केला, पण त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. मग त्यांनी आपलं स्वप्न आपल्या मुलग्याच्या हातून पूर्ण करून घेतलं. आणि या जगातला पहिला बाप आहे शहाजीराजे भोसले, हे असे पहिले बाप आहेत की ते स्वप्न लिखित स्वरूपात आपल्या मुलग्याच्या हातामध्ये दिलं. म्हणजे जी राजमुद्रा आहे प्रतिपश्चंद्र लेखेवर, ती शिवांच्या हातामध्ये दिली आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना आणि शिवरायांना पुण्याला पाठवलं. आणि ओसाड झालेलं पुणे गाढवाचा नांगर त्या भूमीवर फिरवला होता मुरार जगदेवरावनं. तो आदिलशहाचा सरदार होता. आणि त्या काळामध्ये असं मानलं जायचं की ज्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवलेला आहे त्या भूमीवर जो कोणी राज्य करायला येईल त्याचं राज्य टिकणार नाही, त्याचा वंश टिकणार नाही. पण जिजाऊ या खूप पुरोगामी विचाराच्या होत्या आणि काळाला ओळखणाऱ्या होत्या. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी त्याच गाढवाचा नांगर ज्या भूमीवरून फिरवला होता, सोन्याचा नांगर शिवाजी महाराजांच्या हातातून तिथं फिरवला. आणि त्याच्यावर शाहीर महर्षी आत्माराम पाटलांनी लिहिलंय, शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती, शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती. म्हणजे शिवाजी महाराजांनी तो नांगर हातामध्ये धरला आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला, भाजीच्या काडीला जरी तुम्ही हात लावला तरी तुमचे हात मी कलम करून टाकीन, असा कडक कायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या स्वराज्यामध्ये केला. म्हणजे शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व बघत असताना आपण फक्त महाराजांच्या लढाया बघतो. म्हणजे महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, आग्र्याहून शिवाजी महाराज सुखरूप स्वतःला त्या ठिकाणी इथं परत आले. अनेक युद्ध महाराजांचे आपण त्याचं वर्णन ऐकतो, ते पोवाड्यांमधून ऐकतो. पण लढायांव्यतिरिक्तचे शिवाजी महाराज आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करत नाही किंवा ते समाजासमोर जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होत नाही. मग महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये परस्त्रियांच्या बद्दल असणारा आदर, म्हणजे परधर्माची जरी स्त्री असली तरी तिचा तुम्ही आदर करा, दुसऱ्या धर्मांचा तुम्ही आदर करा. सगळ्या मावळ्यांची वेशभूषा महाराजांनी एकसारखी ठेवली होती. म्हणजे शाळेमध्ये जसा गणवेश असतो, गणवेश काय असतो, कलेक्टरच्या मुलग्यानं सुद्धा तोच गणवेश घालायचा आणि शिपायाच्या मुलग्यानं सुद्धा तोच गणवेश घालायचा. म्हणजे तिथं भेद दिसणार नाही तुम्हाला, त्या मुलांमध्ये भेद दिसणार नाही. नाहीतर काय होणार, जो श्रीमंताचा मुलगा आहे तो 5,000चा ड्रेस घालून येणार, गरीबाचा मुलगा आहे तो फाटकी चड्डी घालून येणार, त्यामुळे तिथं तो भेद दिसणार. तसंच महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मध्ये वेशभूषा ही सगळ्यांची एकसारखी ठेवली होती. शेतीचं महत्व महाराजांनी जाणलं होतं, शेतकऱ्यांचं महत्व जाणलं होतं, जंगली पर्यावरणाचं महत्व महाराजांनी जाणलं होतं, पाण्याचं महत्व महाराजांनी जाणलं होतं. म्हणजे कितीतरी महाराजांच्या गोष्टी आहेत की महाराजांनी या सगळ्या गोष्टींवर काम केलंय आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे ग्रेट आहेत. त्यावेळी सिंधुबंदीचा कायदा होता, समुद्र उल्लंघून जायचं नाही असं लिहिलं होतं. आणि या पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, सिद्धी असतील, हे जे आरमारावरून येणारे शत्रू आहेत, या शत्रूंना वेळीच जर आपण रोखलं नाही तर आपल्या स्वराज्याची हानी होणार, हे महाराजांनी ओळखलं. आणि महाराजांनी पहिला जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला बांधला, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. भारतीय नौदलाचे जनक कोण आहेत, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सर, शिवरायांचे वेगवेगळे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आहेत आणि प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग तो ज्यावेळेस डोळ्याच्या समोर येतो त्यावेळेस अक्षरशः विसरून जातो, देहभान आपण विसरून जातो. आपण तर लिखाणासाठी बसता, सगळं लिहित असता, महाराजांच्या जीवनावरती इतके असे पोवाडे लिहिलेत. असा कुठला असा प्रसंग आहे का, असं कुठलं कवन आहे का की काय करावं हे सुचतच नव्हतं, ते खूप तुम्हाला अस्वस्थ करून गेलं? महाराजांच्या जीवनातली प्रत्येक कवनं मला अस्वस्थ करून जातात. कारण महाराजांच्या जो जीवनाचा आलेख आहे
किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कर्तृत्व असं आहे ना की आणि मी तर स्वतः एक निस्सीम शिवभक्त आहे, महाराजांचा एक मावळा आहे, त्यांचा एक अनुयायी आहे. म्हणजे मी माझ्या जन्मामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाण्याची संधी मला मिळाली, हे माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे असं मला वाटतंय. म्हणजे कुणाचं गुण गाता तर आम्ही शिवाजी महाराजांचं गुण गातो. तर महाराजांच्या जीवनातले खूप प्रसंग आहेत. कोंढाणा किल्ल्याचा जो आहे, कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरेंनी घेतला. बरेच महाराजांच्या मोहिमा अशा होत्या की गड यायचा पण तो मावळा निघून जायचा. कोंडाजी फर्जंनी ज्यावेळी पन्हाळा किल्ला घेतला त्यावेळी कोंडाजी फर्जंना आधीच महाराजांनी त्याच्या हातामध्ये सोन्याचं कडं घातलं. कोंडाजी फर्जन म्हणला की महाराज अजून मी कामगिरीच केलेली नाहीये. तर महाराज त्यावेळी त्यांना जवळ घेतलं आणि त्यांनी मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ते कोंडाजी फर्जंना काय कळलंच नाही. तर महाराजांची त्यावेळी भूमिका अशी होती की महाराजांना असं वाटायचं की किल्ले येतात पण किल्ल्यापेक्षा मौल्यवान माझा मावळा काय होतो, कामी येतो. तर महाराजांना त्या गडकोटांच्या एवढेच ते मावळे सुद्धा महत्वाचे वाटायचे. बाजीप्रभू देशपांडेंचा प्रसंग आपल्याला माहिती आहे पावनखिंडीमध्ये. दात ओट खाऊन चरा चरा, चिरू लागला घोडी चरा चरा, फिरू लागले डोके गरा गरा, फिरू लागले डोके गरा गरा, डोके गरा गरा जी जी जी, तटविली खिंड बाजीन, तटविली खिंड बाजीन, हा तटविली खिंड बाजीन, केली पावन रक्त सांडून, रक्त सांडून, झेलुनी वार छातीवरती, रणांगणी लढे वीरमूर्ती, ढाल तलवार शस्त्र हाती जी जी जी, तोफांचे नाद ऐकून, तोफांचे नाद ऐकून, सोडिला प्राण वीरपुत्रान, वीरपुत्रान, भिजवली खिंड रक्तानं खास, शाहीर आझाद गाण्याला खास, घडविला रक्ताचा इतिहास जी जी, घडविला रक्ताचा इतिहास जी 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 रे जी जी रे जी. म्हणजे काय माणसं असतील बघा की स्वतःच जीवाचं बलिदान करण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली असायची. म्हणजे महाराजांनी एखादी मोहीम जर घेतली हातामध्ये तर ती मी घेणार असं म्हणण्यात लोकांची मानसिकता असायची, मावळ्यांची मानसिकता असायची. इतकी समर्पणाची भावना असण्याचं कारण म्हणजे राजाच तसा होता, राजाच लाख मोलाचा होता. आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. म्हणजे आज मतदानाची प्रक्रिया जर आपण बघितली म्हणजे त्यावर न बोललेलं बरं. लोक पैसे एकाचा घेतात, प्रचार एकाचा करतात, मटण दुसऱ्याचं खातात आणि मतदान कोणाला करतात हे कळत पण नाहीये. म्हणजे जसा राजा तशी प्रजा. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतोय, महाराजांना आपण दैवत मानतोय, शिवाजी महाराजांना आपण अगदी डोक्यावर घेऊन नाचतोय. पण माझ्यासारख्या शाहिराला असं वाटतं की महाराजांना आपण डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे. कारण महाराजांना जर आपण डोक्यात घेऊन नाचलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे गुण आपल्यात येणार नाही. म्हणजे मी माझ्या पोवाड्यामध्ये कायम सांगत असतो की शिवाजी महाराजांच्या सारखी चंद्रकोर काढायची, दाढी वाढवायची, गाडीच्या नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा, गाडीला किक मारायची आणि एक 50 मीटर पण पुढे जात नाही तोपर्यंत पचाक करून मावा खाल्लेला काय असतो तो थुंकायचा. पण मी माझ्या शाहिरीमध्ये म्हणतो की तोंडात भरलाय मावा आणि स्वतःला म्हणतोय शिवरायांचा छावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी आपल्या जीवनामध्ये कुठलं व्यसन केलं नाही. मग आपण शिवाजी महाराजांचे जर स्वतःला मावळे म्हणत असू तर आपण व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे, परस्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे, आपण नैतिकता जोपासली पाहिजे. म्हणजे महाराजांनी ज्या लढाया केल्या ते सर्वसामान्य माणसांच्या अधिकारासाठी केल्या, सामान्य शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी केला. आणि आज पण बरेच लढाई होतात, बरेच आंदोलन होतात, पण त्या आंदोलनाचं काय होते तुम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे सकाळी आंदोलन होतं आणि संध्याकाळी ते मॅनेज झालेलं असतं, पाकिट पोचलं की ते आंदोलक सुद्धा काय होतात, शांत होतात. मग अशा या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांच्याकडून आपण काही घेणार आहे का नाही, का आपण फक्त त्यांना फोटो पुरतं आणि पुतळ्यांपुरतं मर्यादित ठेवणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की महाराजांना आपण डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे, त्या सगळ्याच महामानवांना डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे. आणि महाराजांची जयंती साजरी करत असताना खूप कमी ठिकाणी शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम होतात. शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम काय, शाहीर काय करतो, महाराजांचा इतिहास सांगतो. आणि जरी कुणी कार्यक्रम ठेवला तर लोक तिथं जात नाही. म्हणजे लोकांची पण मानसिकता अशी की गौतमी पाटीलला बोलवल्यानंतर पोलीस बंदोबस्त बोलवावा लागतो, पण पोवाडा ऐकण्यासाठी लोक गोळा करून आणावे लागतात. किंवा स्टेजवर जेवढे शाहिराचे सहकारी असतात तेवढेच लोक खाली पोवाडा ऐकण्यासाठी बसलेले असतात. तर आज ही समाजामध्ये जी दुरावस्था झालेली आहे त्याला कारण आहे मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप. युनिव्हर्सिटी इतकी भयानक आहे ना की त्या व्हॉट्सअपवर काहीतरी आलं की लोकांना ते खरं वाटतं. म्हणजे लोकांना ऑथेंटिसिटीकडे जाण्याची गरजच वाटत नाही की बाबा एखादा संदर्भ ग्रंथ शोधावा. यशवंतराव होळकरांचा पोवाडा ज्यावेळी माझ्याकडे काम आलं, महाराजा यशवंतराव होळकर, की ज्यांनी या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एल्गार केला आणि ब्रिटिशांना हरवण्याचं काम, तह करण्याचं काम यशवंतराव होळकरांनी केलं. तर 6 महिने मी त्या पोवाड्यावर अभ्यास केला आणि मग तो जवळजवळ 150 कडव्यांचा पोवाडा मी लिहिला. तर
एखादं लिहित असताना आज खूप आता चॅट जीपीटीचं युग आलंय. म्हणजे शाहिरानं काहीतरी म्हणला की यशवंती मागं फिर, तू खाली नाही आलीस तर तुझं तुकडं करून मी खाऊन टाकीन, तानाजी मालुसरे असं म्हणाला. असं चालणार नाही. लगेच आता एखादा आयटीचा मुलगा ते चॅट जीपीटीवर टाकून बघेल, गुगलवर टाकून बघेल. तर शाहिरांची पण जबाबदारी आहे की त्यांनी वाचन केलं पाहिजे, म्हणजे सखोल ज्ञान त्यांनी घेतलं पाहिजे आणि जे आपल्याला माहिती आहे तेवढंच सांगितलं पाहिजे. जे माहित नाहीये ते सांगू नये. आणि इतिहास हा असा आहे की तो एखादं वाक्य जर चुकीचं तुमचं गेलं तर त्याच्यातून खूप गोष्टी निर्माण होतात या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामुळे. त्यामुळं जशी समाजाची जबाबदारी आहे ही शाहिरी टिकवण्याची, तशी शाहिरांची पण जबाबदारी आहे की चांगली शाहिरी मांडण्याची आणि चांगले संदर्भ देण्याची. सर, तुम्ही छत्रपती शिवरायांचे अनेक संदर्भ दिलेत, गडकिल्ल्यांचा उल्लेख केला. हो. त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला, तो म्हणजे आपलाच. कारण आम्ही आतापर्यंत रायगड खूप वेगळ्या पद्धतीने बघितला, हो. पण तुम्ही जो रायगड बांधलेला आहे तुमच्या कवनातून, म्हणजे त्या प्रत्येक कवनावरती पाऊल ठेवून ज्यावेळेस आम्ही रायगड चढायला लागतो त्यावेळेस आम्हाला रायगड वेगळाच भासायला लागतो. काय आहे नेमकं हे? शिवराज्याभिषेक सोहळा रायगडवर खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालाय. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यामुळं हा खऱ्या अर्थानं लोकोत्सव झालाय. म्हणजे पूर्वी शिवराज्याभिषेक सोहळा रायगडवर व्हायचा, पण अगदी मोजके लोक असायचे. पण संभाजीराजेंच्यामुळं आज त्याला लोकोत्सवाचं स्वरूप आलंय. म्हणजे आता गेली 2000 जवळजवळ 5 पासून मी रायगड किल्ल्यावर जातो. त्या शाहिरी कमिटीचा मी प्रमुख पण आहे. संभाजीराजे संयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तो 2 दिवसाचा उत्सव असतो. तर रायगडला मी अनेकदा गेलो, पण मला असं वाटायचं की रायगडला बरेच लोक जातात, पण रायगड किल्ला कसा आहे, कसा तो बघायला पाहिजे हे कुणाला कळत नाही. म्हणजे लोक जातात, वर फोटो 4 काढतात आणि खाली येतात. मग रायगडची गाथा ही एक शाहिरी रचना मी केली आणि ती ऑडिओ व्हिडिओ रूपामध्ये केली. म्हणजे रायगड किल्ल्यावरची ही पहिली शाहिरी रचना आहे की जी ऑडिओ व्हिडिओ रूपामध्ये आहे. आणि त्याची कल्पना अशी आहे की शाहीर रायगड चढत चाललाय आणि रायगड चढताना तो रायगड सगळ्यांना सांगायला लागलाय. तर त्याचे एक 2 कडवी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. शाहीर रायगड चढायला लागलाय. शाहीर काय म्हणतोय बघा. चल गण गातो आता लावणी केली जाता जाता, रायगडाची गाथा गातो ढफावरती, रायगडाची गाथा गातो ढफावरती. गडपती भूपती स्वराज्याचं महिपती, राजधानी मराठ्यांची याची ख्याती. दादर हे जी हे जी हे जी जी दाजी जी जी. महाड पासून 50 किमीच रायगड, स्वराज्याचा शिरोमणी. कोंजर पासून किल्ला आहे घ्याव ध्यानी, कोंजर पासून किल्ला आहे घ्याव ध्यानी. रायगड चढण्याआधी पाचाडला जाऊन दर्शन घ्यावे जिजाऊंचे, माथा टेकून दादर हे जी हे जी हे जी जी दाजी जी जी. 1674 ला 6 जून तारखेला स्वातंत्र्याचे वारे वाहिले गडावरती, स्वातंत्र्याचे वारे वाहिले गडावरती. वेदोक्त पद्धतीनं काशीच्या गागाभटानं राज्याभिषेकानं राजे छत्रपती. दादर हे जी हे जी हे जी जी दाजी जी जी. बाजारपेठ इथली छान, बाजारपेठ इथली छान, खुल्या दोन्ही बाजून. 40 फूट रस्ता बाजारपेठेमधून, 40 फूट रस्ता बाजारपेठेमधून. जाता पूर्व दिशेनं अवशेष दिसती भग्न, 3 फुटी मारुतीचे घ्यावं दर्शन. दादर हे जी हे जी हे जी जी दाजी जी जी. तर रायगडचं सगळं वर्णन त्या म्हणजे अगदी हे पूर्व पश्चिम 1.5 मैलाचा माथा लांब, रायगडाचा हिरकणी टोक आहे पश्चिमेशी, हिरकणी टोक आहे पश्चिमेशी. टकमक टोक उत्तरेशी, भवानी टोक पूर्वेशी, श्री गोंदे टोक आहे आग्नेयेशी. दादर म्हणजे एक एक कडव्यांमध्ये त्या सगळ्या स्थळ वर्णन मी केलंय आणि ते ऑडिओ व्हिडिओ रूपामध्ये केले. बरोबर. म्हणजे जे कडवं मी म्हणतोय त्या स्पॉटवर जाऊन आम्ही ते शूट केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी रायगडची गाथा नक्की बघावी आणि रायगडचा सगळा इतिहास आपण समजून घ्यावा. सर, शेवटचा एक प्रश्न, आणि तो म्हणजे की काळाच्या ओघात सगळंच लुप्त होत चाललंय. ही शाहिरी कला उद्याच्या काळामध्ये तुमच्यासारख्यांकडून आम्हाला ऐकायला भेटेल की अजून याच्यापेक्षा खूप चांगल्या रीतीनं प्रगती झालेली पाहायला मिळेल, की आहे इथंच हा पूर्ण विराम मिळेल, की आमच्यासारख्या एक रसिकांची किंवा यावरती प्रेम करणाऱ्या अनेक जणांच्या मनामध्ये ही भावना आहे? कला एक कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी संपत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये चढ उतार येत असतात. आणि आता शाहिरी कलेच्या बाबतीत जर तुम्ही म्हणायला गेला, आता थोडंसं हे इंस्टाग्राम, फेसबुकचं आणि डीजेचं युग आहे. युथ सगळा तिकडं आकर्षित झालाय आणि जास्तीत जास्त शाहिरीचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत, चांगल्या शाहिरांचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत.
बऱ्याच जणांना म्हणजे तरुण पिढीला शाहिरी माहीतच नाहीये. म्हणजे बरोबर. मला एकदा अशी भीती वाटते की एक दिवस असा येईल की एखाद्या म्युझियम मध्ये शाहिराचं डब तुंतुन ठेवावं लागेल आणि बाबा ह्याला हा डब आहे, हे तुंतुन आहे, हे टाळ आहे आणि हा शाहीर आहे, असे असे पोवाडे म्हणायचे. किंवा समाजामध्ये तसा पराक्रम निर्माण व्हायला पाहिजे. समाजामध्ये चांगल्या गोष्टी, शेवटी हे चांगल्याचं गाणं आहे. म्हणजे कर्तृत्वाचं गाणं म्हणजेच पोवाडा आहे ना. शिवाजी महाराजांच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाचं गाणं म्हणजे शाहिरी आहे. त्यांचं गोडवा गाणं, त्यांच्या कर्तृत्वाचं गोडवा गाणं, त्यांच्या वीररसाचा, पराक्रमाचा गोडवा गाणं म्हणजेच ही शाहिरी कला आहे. आणि शाहिरी कलेचा आत्माच छत्रपती शिवाजी महाराज आहे. वा. पण छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर शाहीरच जन्माला आला नसता. म्हणजे शाहीर हा वांझच राहिला असता. म्हणजे महाराज हे शाहिराची आई आहे. म्हणजे महाराजांच्या पोटातच या शाहिरीचा जन्म झालेला आहे. त्यांच्या आशीर्वादातच या शाहिरीचा जन्म झालेला आहे. आणि जर खऱ्या अर्थानं जर या नव्या पिढीला आपला इतिहास समजून घ्यायचा असेल, संदर्भ ग्रंथासह काही गोष्टी शिकायच्या असतील, तर त्यांनी शाहिरी पोवाडा ऐकला पाहिजे. शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम अटेंड केले पाहिजेत आणि शाहिरांनी सुद्धा जबाबदारीने ते कार्यक्रम सादर केले पाहिजेत. जुन्या नव्याची सांगड घालून तुम्ही सादरीकरण केलं पाहिजे. म्हणजे आताच युग कसं आहे, आता तानसेन जरी नसली तरी कानसेन आहे. म्हणजे आज सगळ्या या मीडियामध्ये एवढे कार्यक्रम आपण बघत असतो. सारेगमप आहे, लिटिल चॅम्प्स आहे. त्यामुळे घराघरामध्ये कानसेन झाले. म्हणजे एखादा मुलगा जर बेसूर गायला की साधी घरात आजी पण सांगते हे पोरगं काय बरोबर गायलं नाही, ही पोरगी काय बरोबर गायली नाही. तर चांगलं सादरीकरण करण्याची आपली पण जबाबदारी आहे. म्हणजे जेवढं दर्जेदार शाहिरीचं सादरीकरण होईल तेवढा या शाहिरीचा प्रसार होईल आणि लोक सुद्धा तुमच्यावर प्रेम करतील असं मला वाटतंय. सर, या कलेला सुवर्ण काळ येऊ ही आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. तुमच्याही माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम या समाजामध्ये होत राहू. आज छत्रपती शिवरायांची जयंती, जाता जाता शिवरायांसाठी 4 स्तुती सुमन आपल्या कवनातून. छत्रपती शिवरायांच्यावर मी एक पाळणा लिहिलाय आणि तो पाळणा लिहिण्यामागे माझी कल्पना अशी आहे की महाराजांचं चरित्र त्या पाळण्याद्वारे लोकांच्या पर्यंत जावं. तर तो मी आपल्या समोर सादर करतो. सन 1630 हो साली शिवनेरी किल्ल्यात गडबड झाली. शिवनेरी किल्ल्यात गडबड झाली. बाळाने दिली पहिली किंकाळी. बाळाने दिली पहिली किंकाळी. महाराष्ट्राची भूमी थरथरली. जो बाळा जो जो रे जो. माताजी जाऊ आनंदी न्हाली. दोन्ही हातांनी बाळ कवटाळी. छातीशी धरून बोलली. देवी शिवनेरी तू प्रसन्न झाली. जो बाळा जो जो रे जो. पहाट होता वार्ता पसरली. दर्या खोऱ्यातून बातमी गेली. अरुणोदयाची चढली लाली. महाराष्ट्राचा जन्म लावाली. जो बाळा जो जो रे जो. चांद कोरा परी वाढू लागला. दर्या खोऱ्यातून हिंडू लागला. सवंगड्यांचा जमून मेळा. जोर बैठका मारू लागला. जो बाळा जो जो रे जो. 15व्या वर्षी चमत्कार घडला. स्फूर्ती चढली मावळ प्रांताला. स्वराज्यासाठी जन्मच आपला. तोरण बांधलं तोरणा किल्ल्याला. जो बाळा जो जो रे जो. याचं शेवटचं कडवं. रायगडी राजाभिषेक झाला. सुवर्ण मुद्रांनी राजा तोलला. सुवर्ण मुद्रांनी राजा तोलला. जय शिवाजी जय हो बोला. जय जिजाऊ जय हो बोला. शाहीर आझाद रस्तो पाण्याला. जो बाळा जो जो रे जो. शाहीर आझाद रस्तो पाण्याला. जो बाळा जो जो रे जो. शाहीर आझाद रस्तो पाण्याला. जो बाळा जो जो रे जो. सर, तुम्ही या गोष्टीवरती हे सगळं थांबवलेलं आहे, त्याच्यावरती मी बोलणं हे संयुक्तिक राहणार नाही. परंतु छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा मनापासून वंदन. आणि तुम्ही टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये आलात, हा सगळा प्रवास उलगडून दाखवला. आणि आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये हा संपूर्ण शाहिरी किंवा पोवाडा हा जो इतिहास आहे, तो इतिहास या नव्या पिढीला जतन करून ठेवण्यासाठी तुम्ही सतत येत राहावं. याचे अनेक पैलू उलगडून सांगावेत अशीच एक माफक इच्छा व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो.